आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सध्याची जागतिक आव्हानं प्रभावीपणे पेलण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी आणि अस्थायी सदस्य संख्येत वाढ करून सुरक्षा परिषदेत सुधारणा करायला हव्यात, अशी मागणी भारतानं केली आहे. पुढच्या वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेला 80 वर्ष पूर्ण होत असून सुधारणांसाठी हीच योग्य वेळ असल्याचं भारताचे प्रतिनिधी प्रतीक माथुर यांनी सांगितलं. सुरक्षा परिषदेवरच्या वार्षिक अहवालावर आमसभेत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भारताची भूमिका मांडली. सध्या 15 सदस्यांच्या सुरक्षा परिषदेत चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे 5 स्थायी सदस्य असून केवळ त्यांनाच व्हीटोचा अधिकार आहे, तर 10 देश 2 वर्षांसाठी अस्थायी सदस्य म्हणून निवडले जातात. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि तस्करीबाबत जनजागृतीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं 26 जून हा दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून घोषित केलाय. पुरावा स्पष्ट आहे, प्रतिबंधच आवश्यक आहे, ही यंदाच्या दिनाची संकल्पना आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागानं या दिनाचं औचित्य साधून गेल्या 12 जूनपासून नशामुक्त भारत पंधरवडा हा देशव्यापी उपक्रम राबवला. काश्मीरमध्ये श्रीनगर इथं आज युवा पदयात्रा काढण्यात आली. मणिपूरमध्ये मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी आज लोकसभेत केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अभिनंदन प्रस्तावावर मराठीतून बोलताना तटकरे यांनी ही मागणी केली. तामिळनाडू विधानसभेत आज जातनिहाय जनगणनेचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी मांडलेल्या प्रस्तावात केंद्र सरकारनं 2021 पासून प्रलंबित असलेल्या जनगणनेचं काम तातडीनं सुरू करावं, असं म्हटलं आहे. यावेळी जातीनिहाय जनगणनाही करण्यात यावी, असं प्रस्तावात म्हटलंय. टेक्सास इथं सुरू असलेल्या BWF अमेरिका खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या कृष्णप्रसाद गारगा आणि साई प्रतीक या जोडीनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. आज झालेल्या सामन्यात त्यांनी आयर्लंडच्या जोडीचा पराभव केला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.